नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. भीमा कोरेगाव शौर्य दिन. विजयस्तंभावर यंदा सरकारला संविधान अमृत महोत्सवाची विशेष सजावट बार्टीकडून जय्यत तयारी. 1 जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या वतीने यंदा विशेष तयारी करण्यात आली आहे. बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी मार्गदर्शनाखाली विजयस्तंभ परिसराचे सौंदर्यीकरण आणि अनुयायांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या वर्षीचे खास आकर्षण म्हणजे विजयस्तंभावर केली जाणारी फुलांची सजावट. बार्टीचे निबंधक विशाल लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा संविधान अमृत महोत्सवी वर्ष असल्याने सजावटीमध्ये राष्ट्रीय चिन्हांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये विजयस्तंभाला दिलेल्या भेटीचा ऐतिहासिक फोटो, राष्ट्रध्वज, तिरंगा, अशोक स्तंभ आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, महार रेजिमेंटचा लोगो, यश, सिद्धी आणि स्वातंत्र्य, समता, न्याय ही संविधानिक मूल्ये, निळा, भगवा, पिवळा, हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या नैसर्गिक व कृत्रिम फुलांचा वापर करून स्तंभ सुशोभित केला जाईल. सेल्फी पॉइंट्स आणि सोयी सुविधा. शौर्य दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या लाखो भीम अनुयायांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. विजयस्तंभासोबत फोटो काढण्यासाठी अनुयायांची होणारी ओढाताण टाळण्यासाठी 3 विशेष सेल्फी पॉइंट्स निर्मित करण्यात आले आहे. भीम नदीवरील नगर रोड पुलावरील 4 विजयस्तंभ तर अत्यावश्यक सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी बार्टीने सर्व सरकारी विभागांशी समन्वय साधला आहे, अशी माहिती विभाग प्रमुख डॉक्टर बबन जोगदंड यांनी दिली. 2008व्या शौर्य दिनानिमित्त होणारा हा सोहळा शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात पार पाडावा यासाठी बार्टीने विशेष पुढाकार घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयस्तंभाचा परिसर फुलांच्या सुगंधाने आणि रोषणाईने उजळून निघणार आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्याबाबतचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी आदेश निर्गमित केला आहे. चाकण ते शिक्रापूर, शिक्रापूर ते चाकण या दोन्ही बाजूकडील वाहतुकीस सर्व प्रकारच्या खासगी चालकांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील अनुयायांच्या बसेसना प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि अनुयायांच्या कार, जीप आदी हलक्या वाहनांना प्रवेश असणार नाही. चाकण आळंदी फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक, पांजरपोळ चौक येथून आळंदीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी जड अवजड मल्टी ऑक्सल वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची जड वाहने, मालवाहतूक, टेम्पो, ट्रक वाहने वडगाव मावळ, HP चौक, म्हाळुंगे, वासोला फाटा किंवा वाघजाई नगर मार्गी बिरदवाडी गाव, रोहलकर फाटा, पुणे नाशिक रोड, खेड मंचर नारायणगाव, आळे फाटा मार्गे अहिल्यानगर येथे जातील. खाजगी हलकी वाहने वडगाव मावळ येथून तळेगाव चाकण रोडने चाकण चौक, खेड, पाबळ, शिरूर मार्गी अहिल्यानगरकडे जातील. आळंदी, कोयाळी आदी मार्गी रसिका हॉटेल चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांना शिक्रापूर दिशेने जाण्यास बंदी करण्यात येणार असून ही खाजगी वाहने चाकण मार्गे इच्छेस्थळी जातील. मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने सेंट्रल चौक, देहू रोड मार्गी निगडी, पिंपरी चिंचवड बाजूकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना मनाई करण्यात येणार असून या मार्गावरील वाहतूक सेंट्रल चौकातून मुंबई बंगळुरू महामार्गाने सरळ वाकड नाका चांदणी चौकामार्गी इच्छेस्थळी जातील.
मुंबईकडून एक्सप्रेस महामार्गाने पुणे बाजूकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना उर्से टोलनाका येथून मुंबई बंगळुरू महामार्गाने मुकाई चौक सेंट्रल चौक मार्गे निगडी पिंपरी चिंचवड बाजूकडे जाण्यास मनाई करण्यात येणार असून या मार्गावरील वाहने वाकड नाका व राधा चौक येथून पुणे बाजूकडे जातील. चाकण, म्हाळुंगे, मरकळ, तळेगाव आदी MIDC मधील जड अवजड वाहनांच्या अनुयायांच्या मार्गावर येण्यास मनाई करण्यात येत आहे. आळंदी मरकड लोणीकंद कडे जाणाऱ्या व येणाऱ्या खाजगी हलकी जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. या मार्गावरील वाहन अलंकापुरम चौक डावीकडे वळून गोडाऊन चौक मार्ग सरहोली फाटा देहू फाटा डावीकडे वळून नाशिक हायवेवरून सरहोली फाटा देहू फाटा चाकण चौक माझगाव MIDC चाकण मार्गे तसेच मरकळ MIDC सोळू धानेरीकडून येणारी हलकी व जड अवजड वाहने मरकळ गाव येथून डावीकडे वळून कोयाळी मार्गे रसिका हॉटेल चौकातून चाकण येथे जाऊन पुढे इच्छित स्थळी जातील. विजयस्तंभ पेरणे फाटा येथे अभिवादनाकरिता जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनांकरिता वाहतुकीत बदल. नाशिककडून येणाऱ्या अनुयायांच्या बसेस चाकण मार्गे शिक्रापूर वाहनतळ तसेच मुंबईकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने येणाऱ्या अनुयायांच्या बसेस वडगाव फाटा म्हाळुंगे चाकण मार्गे शिक्रापूर वाहनतळाकडे जातील. जुन्या मुंबई पुणे महामार्गाने येणारी अनुयायांची हलकी वाहने वडगाव फाटा म्हाळुंगे चाकण चौक डावीकडून वळून आळंदी फाटा भारतमाता चौक मोशी चौक आळंदी मरकळ तुळापूर मार्गी लोणीकंद वाहनतळाकडे जातील. मुंबईकडून एक्सप्रेस महामार्गाने येणारी अनुयायांची हलकी वाहने उर्से टोलनाका येथून डावीकडे वळून वडगाव फाटा म्हाळुंगे चौक चाकण आळंदी फाटा भारतमाता चौक मोशी चौक मार्गे आळंदी मरकळ तुळापूर मार्गे लोणीकंद वाहनतळ तसेच मुंबईकडून एक्सप्रेस हायवेने येणारी अनुयायांची हलकी वाहने मुकाई चौक मार्गे सेंट्रल चौक नाशिक फाटा मार्गी वाहनतळ ठिकाणी जातील. नाशिककडून नाशिक पुणे महामार्गाने येणारी अनुयायांची कार जीप आदी हलकी वाहने चाकण चौककडून डावीकडे न वळता सरळ पुढे जाऊन आळंदी फाटा किंवा भारतमाता चौक किंवा मोशी चौक पांजरपोळ चौक या ठिकाणावरून डावीकडे वळून आनंदी मरकळ मार्गे तुळापूरवरून पुढे लोणीकंद येथे वाहनतळ ठिकाणी जातील. मरकळ गाव इंद्रायणी नदी पुलावर 8 फूट उंचीवर लोखंडी ओव्हरहेड बॅरिगेट लावले असल्याने त्यापेक्षा जास्त उंचीची वाहने तेथून जाऊ शकणार नाहीत. त्यापेक्षा कमी उंचीच्या फक्त अनुयायी यांच्या वाहनांना प्रवेश दिला जाईल. पुणे शहरातून विश्रांतवाडी चौक तसेच आळंदी फाटा या ठिकाणांवरून आळंदीच्या दिशेने अनुयायांची वाहनास मज्जाव करण्यात आली असून ही वाहने वाघोली मार्गी लोणीकंदकडे वाहनतळांच्या दिशेने जातील. हा आदेश अत्यावश्यक सेवेतील वाहने अनुयायांची वाहनेखेरीज करून तात्पुरत्या स्वरूपात आदेश निर्गमित करण्यात आले असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन श्री पाटील यांनी केले आहे. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.